दमदाटे करणं, इधर किधर चला, झेंडा निकाल, वो कर ते कर. पण मी म्हणजे दम असा ठेवला होता का झेंडा मी काढणारच नाही, तिरंगा झेंडा. की ते डोंगर भाग असा आहे की नुसतं माणसांनी वरती बघितलं तर डोक्यातली टोपी पडून जाते. एवढे पहाड तुमचा पोरे असं असं लांब लांब जातो, हे करतो ते करतो, तो काय नुसतं सायकलवरच फिरतोय. तेव्हा त्या अनोळखी शहरात जाऊन त्याचे लोक वगैरे कसे सपोर्ट करायचे. एन्जॉय करतो, नाचतो सायकलवर. लोक माझ्या चेहऱ्याकडे बघतो, यार हा एन्जॉय करतोय, सायकलवर फिरतोय. 12 ज्योतिर्लिंगला जाताना सायकलवर पडणं, लागणं, परत स्वतःच सायकल साईडला घेणं, परत पट्टी स्वतःच लावणं, मेडिसिन सगळं सोबतच होतं. जे की मी एक राज्य असं मला म्हणजे प्रेमळ भेटला होता जो की लहान लहान पोरं माझ्या मागं साईडला घेऊन होते. भैया आपके साथ हम आएंगे, हमारे साथ रेस लागाव. परत मित्राच्या घरी इथं मुंबईला सलाईन लावल्या 2-3. त्यानंतर इथं पुण्यामध्ये मित्राकडे 2-3 सलाईन. तिथून निघल्यानंतर की शाळेत आम्ही तुम्हाला कान धरून बसवायचो, पण आज तू आम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दिसतोय की आज तू लोकांना मोटिवेट करतोय. लुंबनी म्हणून गाव खूप म्हणजे प्रसिद्ध मंदिर तिथं बहुजन. त्या ठिकाणी गेलं ना तर एक मन प्रसन्न होतं. माझा एक मित्र आहे नेपाळचा, नेपाळीचे, त्याच्या घरी मी 8 दिवस राहिलो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे यार. मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरच्या आपल्या नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये. सो आपली शिव अशी एक व्यक्ती आहे, एक असं सायकल रायडर आहे जिने कोपरगावपासून सुरुवात करून पहिले ते नेपाळला गेले, नंतर 5 ज्योतिर्लिंग दर्शन केले, ते पण फक्त सायकलवर. गरमीतून आलेले आजच्या आपल्या गेस्टने सगळे दाखवून दिले की कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. सो आता आपले शो पाहण्यासाठी आहेत MH17 रायडर म्हणजेच समाधान भैया कांदे. सो आपण भैयांसोबत खूप सारे बाबा आहोत, त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल किंवा त्यांनी कोणकोणत्या अडचणी फेस केल्या याबद्दल, किंवा लोकांनी कसं त्यांना सपोर्ट केला याबद्दल, किंवा त्यांच्या बाहेरच्या राज्यातल्या किंवा नेपाळ देशातल्या त्यांच्या अनुभवांबद्दल. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. तर नमस्कार दादा, तुमचं मनावर स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर कोपरगाव ते तुम्ही नेपाळात मिळाला, बरेच जिल्हे फिरला उत्तराखंडमध्ये, बरोबर. याबद्दल बरं जाणून घ्यायचं आपल्याला. पण सुरुवात काय ना की अशी की आपण कोपरगावपासून सुरुवात करून आपण सायकलीवर लांब जावं, सायकलीचा प्रवास करावा, हे कधी वाटलं, असं कधीच थोडा मनात. असं की मी म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मी मागील 1.5 वर्षामध्ये आपलं ऑल महाराष्ट्र फिरलो. त्यानंतरचं जे की आत्ता मागील 5 महिने गेले गोल्डन टेम्पल अमृतसर जाऊन आलो. त्यानंतर मग 2 महिन्यांनी इकडं तयारी चालू केली होती मी. तर तयारी चालू केल्यानंतर मला लोक भरपूर जण विचारत होते की आम्ही पण असं सायकल यात्रा म्हणा किंवा थोडं 1-2 किलोमीटर जाणार आहे, तर काय करावं लागेल. तर त्यांना म्हणलं सकाळी सकाळी म्हणजे फिटनेसच्या हिशोबाने बोलत होते ते मला की सकाळी सकाळी म्हणलं, त्यांना म्हणलं 2-3 किलोमीटर जाऊन येऊ शकता रोज. 15 एक दिवस, महिना, 1.5 महिना असंच त्यांनी केलं. म्हणजे मग फिटनेसचं तर ते मी जास्त हे नाही बोललो त्यांना. तर कसं मी बाहेर राहतो ना, त्यामुळे आपण जास्त त्यांना हे करू शकलो नाही. जास्त लोड नाही दिला. तुम्हाला कधी वाटलं नाही का की असं की आपण आता जाऊ सायकलीवर लांब फिरायला, हवेच्या लहानपणापासून सायकलिंग मध्ये इंटरेस्ट होता का, कसं? नाही, इंटरेस्ट हा मला 22 जानेवारी पासून पडला होता. 22 जानेवारी 2025 आपले 24 22 जानेवारी 2024ला मी फर्स्ट टाइम जाणार आहे आपल्या अयोध्येला. बर, सायकल उद्घाटनालाच फर्स्ट टाइम. सायकलीवर गेलं 15 दिवसात मी तिथं पोहोचलो होतो. तेव्हापासून मला सुरुवात झाली. ही सगळी सुरुवात. सगळी सुरुवात अशी ट्रॅव्हलिंगला कंटिन्यू कुठं कुठं जाणार बुवा, जे की कुठं कुठं लांब लांब, जे की प्रवासात काय अडचणी येतात काय, त्या सगळ्या अडचणींना आपण फेस करून चाललो. आता जसं आहे की 12 ज्योतिर्लिंगला जाताना सायकलवरून पडणं, लागणं, परत स्वतःच सायकल साईडला घेणं, परत पट्टी स्वतःच लावणं, मेडिसिन सगळं सोबतच होतं. सायकल साईडला उभं करून स्वतःची म्हणजे मदतीला आपण कोणाला असा हात पण नाही केला, की म्हणजे स्वतःच पडलो, उठलो, धडपडलो. नेपाळला जाताना चिखलचा रस्ता, त्या गोष्टी म्हणजे खूप काही फेस केल्या. परत म्हणजे आता ते तर गाड्या चालवणारे तर कसे असतात. कसे पण सुटतात. बरोबर आहे. तसं तर आपल्या सायकलचा जो बोर्ड होता तो एक जण तर बॉर्डरला धडकून सायकलचं सगळं घेऊन गेला होता. बापरे. डिक्की बिक्की. तरी म्हणजे आपण त्या गोष्टीला हे करून म्हणजे मी सायकल तर सोडून दिली. मी कुदी मारून घेतली होती आपल्या वावरामध्ये.
म्हणलं आपल्याला स्वतःला काय झालं हे बघू सायकलचं नीट करून घेऊ बरोबर. मग आता नेपाळला म्हणजे थोडंसं एक डोंगर भाग सुद्धा येतो. मग नाही डोंगर भाग म्हणजे विषय असा होता की ते डोंगर भाग असा आहे की नुसतं माणसांनी वरती बघितलं तर डोक्यातली टोपी पडून जाते एवढे पहाडी इलाके म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलो म्हणून बघितलं मी. त्याच्यावर सायकल चालवणं किती अवघड गेलं? अवघड म्हणजे खूप काही अवघड गेलं मला. म्हणजे ज्या ठिकाणी 5 ते 10 दिवसात मी पोहोचायचो त्या ठिकाणी मला 1.5 महिना लागला. बापरे. एवढं म्हणजे रस्ता वन साईडच्या आता सध्या काम चालू आहे. चिखली रे पावसाळा खूप होता ना त्यामुळे. तर मग आता तुम्ही पण फार आपल्या नाही मिडल क्लास फॅमिली तुम्ही, तर मग हा खर्च कसा मॅनेज केला एवढा सगळ्या प्रवासाचा? खर्च तसा की आता मदत तर खूप व्हायची बाहेरून बी व्हायची. जसे मित्र कंपनी सगळ्या ठिकाणीवरून थोडी मदत होत राहायची. मग घरून किंवा मित्रांकडून असं की झालं का की अरे तू काय करतोय, जॉबला कर, या गोष्टीचं खूप काही व्हायच्या. टोमणे मारणारे खूप काही नातेवाईक झाले, भाऊमच झाले. तुमचा पोऱ्या असं असं लांब लांब जातो, हे करतो ते करतो, तू काय नुसतं सायकलवरच फिरतो हे करतो. घरच्यांना सांगायचे. मी घरच्यांचा एकच शब्द होता, किती काही टोमणे मारून दे, फक्त तू व्यवस्थित घरी ये. काही दुखापत करून येऊ नको. मग त्या अनोळखी शहरात जाऊन त्याचे लोक वगैरे कसे सपोर्ट करायचे? आता कसं प्रत्येक राज्यात जाणं आणि प्रत्येक राज्यातून अनोळखी लोकांना भेटणं, त्यांच्यासोबत राहणं, त्या सगळ्या काही गोष्टी फेस कराव्या लागायच्या मला. कारण की यार हा अनोळखी व्यक्ती याच्यासोबत आपण राहतोय, हा आपल्याला मदत करतोय, हा आपल्याला म्हणजे जेवणासाठी घरी बोलवतोय, थांबवतोय. तर त्या गोष्टीला मी म्हणजे माझं म्हणलं डोकं असं हे व्हायचं, यार हा अनोळखी व्यक्ती हा आपल्याला घरी बोलवतोय नाश्ता करण्यासाठी, जेवण करणं. मग तुमची बऱ्यापैकी खाण्याची आणि सोय हे लोकांकडून झाली असं बरोबर? व्हायचीच, पण आता कसं मी कोणाच्या घरी म्हणजे बाहेरचं जेवण मी कधीच म्हणजे असं खाल्लंच नाही. कारण की आता आपल्याकडं गॅस होता. गॅसवर फक्त मसाले भातच बनवायचो मी डेली. कारण की बाहेरचं जेवण म्हणजे आपण ते गोष्टी सहन करू शकत नाही ना. कारण की बाहेरचं जेवण करायचं म्हणलं तर कसं आहे, काय आहे? आता महाराष्ट्राचं आपण समजून घेऊ शकतो. कारण की महाराष्ट्रात आपले सगळे आपलेच लोक सगळे लोक राहतात. आहे. हा. तिकडचं कसं की हिंदीमध्ये बोललं तरच आपल्याला काही गोष्टी सांगू शकता. आता मला कसं मला आहे ना बाहेरच्या राज्यात जायचं होतं. मला 5व्या राज्यात जायचं होतं. मी तेव्हा त्याला हिंदीमध्ये बोललो. तेव्हा त्याला समजलं की मला हे राज्य जायचं. तो बोलला, "ये रोड सीधा है, इस रोड से आप जा सकते." मी जर त्याला मराठीत बोललो असतो ना, तो म्हणला असता मला म्हणजे रस्ता काहीच नाही. आणि महाराष्ट्रात जर सोडायचं ना, तर हिंदीचं थोडंफार त्यांना कळलं पाहिजे, तर असं बोललं पाहिजे. आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असं. अशी म्हणजे वाईट पद्धतीची एक सुद्धा व्हिडिओ नाही आपली. कारण की कसं लोकांना काय बघायचंय, थंडगार वातावरण, आपण निसर्ग भाग दाखवतो लोकांना. त्याच गोष्टी आपण दाखवू शकतो. परत कारण की तू असे व्हिडिओ टाकले तर लोकांना जे वाटतं ना लोकांना वेगळं वाटतंय. म्हणजे लोक कनेक्ट करतात. तर मग जेव्हा तुम्ही महाराष्ट्र सोडून गेला, नॉन मराठी लोक जेव्हा इतके सपोर्ट करतात तुम्हाला तिथे गेलो कसं वाटतं? सपोर्ट म्हणजे खूप म्हणजे मी आता लोक 13 जिल्हे तर उत्तराखंडमध्ये एवढा सपोर्ट की तिकडचे नगरसेवक, आमदार, खासदार स्वतःहून माझ्याकडे यायचे माहिती घेण्यासाठी. भैया आप इतना ये कर रहे हो, स्ट्रगलिंग बहुत कर रहे हो. जो की आता त्यांचं आता इलेक्शन काहीतरी चालू होतं ना माझं त्यावेळेस ते म्हणजे सपोर्ट एवढा झाला होता मला की सगळेजण म्हणजे ते म्हणायचे बाबा हमारे ये करो करो. त्यांना मी म्हणायचो मेरी आईडी से फिटनेस के लिए जो कि साइकिलिंग राइडर फिटनेस आईडी मेरी इसलिए मैं कुछ एडवर्टाइजिंग कर सकता नाही हो. पण तरी पण मी स्टोरी आहे ते टाकत राहायचो. कारण की मला स्टोरीने काय होत नाही. आपल्याला विषय काय माहितीये का स्टोरी मला भरपूर मेन्शन येतात आणि मी उचलून घेतो. पण रील्सचं म्हणायला गेलं ना नाही करू तर ते आपण करू शकत नाही. कारण की रील्सचं म्हणायला गेलं तर आज दिवसभरातून लाखो मध्ये लोक बघतात. बरोबर, ते परमनंट होतं. त्याचं कसं पैसे आपण घेऊ शकतो पण समोरचा जो कमेंट करणार आहे ना तो एम्बिलेशन करतो लगेच की यार हा सायकल दाखवायचा लगेच हा जाहिरातीकडे घुसला. ते केल्याशिवाय मग इन्फ्लुएन्सर सपोर्ट कसं बनणार आहे? ते तर आहेच पण आता आता मी जर चॅनल ऍड नाही लावलं तर माझं दोन बाजू आहे. या चॅनलवर मी जर काय ऍड लावले तर लोक काय म्हणतात की हा परत झाले आणि पैसे कमवतो वाटतं. हो आणि जर मी ऍडच नाही लावलं तर मी पैसे कमवत म्हणजे पैसे कमवणार कसं काय? आणि मग या हे चॅनल पण चालणार कसं काय? तरी पैसेच नाही कमवले तर हा ते पण आहे. समजून घ्यायला आणि पाहिजे. बाकी हा तेच नाही पण त्यासाठी मग एक नवीन आयडी जरा उघडली तरी आपण चालतं त्यासाठी हा ठीक आहे मी घेऊ शकतो ऑर्डर एवढे एवढे पैसे लागतील लगेच नवीन आयडिया टाकून द्यायचं आणि स्टोरी टाकताना इकडे टाकून द्यायचं. बरं. तर मग तुमच्या सायकलवर म्हणजे तुमची सायकल जेव्हा मी पाहिली नाही जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा तुम्ही निघाले होते तेव्हा ती नवीन होती. मग त्याची स्टोरी काय कशी? स्टोरी अशी होती का ज्यावेळेस नवीन होती सायकल त्यावेळेस मला काहीच वाटत नव्हतं. पण ज्यावेळेस तिचे काम निघायला लागले त्या डायरेक्ट रडायला मला माणूस भेटत नव्हता. कमीत कमी 20-30 किलोमीटर गेली का पंक्चर व्हायची.
स्वतःच पंक्चर काढायचो, तिथं सामान खाली टाकून द्यायचो, पलटी करायचं सायकल, जागेवर पंक्चर काढ. लगेच आजूबाजूने 5-6 जण यायचे मदतीसाठी. भैया कुछ नहीं, मेरे को मदद की कुछ जरूरत नाही. मी लोकांना मदतच घ्यायचो नाही. मी स्वतःच पंक्चर काढायचो, परत पुढे निघायचो सामान. सामान पण तुमच्याकडे होतं आधी. हा, सगळं सामान सगळं सोबत बापरे. होतं. कारण की आता कसं आपल्या राज्यात जसं तालुका भेटला, इथं भेटलं, परत पुढं आपल्याला माहिती नाही पहाडी इलाका लागणार आहे म्हणून. तर मग पहाडी इलाक्यामध्ये सामान घेऊन टाकायचं आपलं आपलं. टेन्शनच नाही, पुढे गेलं टेन्शन नाही, काहीच नाही. मदत मिळालच हे माहित नाही. हा, तर मग आता सायकलीवरचा प्रवास बाईकवरचा आणि कारवरचा ह्याच्यात काय फरक वाटतो? फरक असा वाटतो का तुम्ही बाईकनी गेले, मोठ्या गाडीत गेले, तुम्ही फक्त घरातून बसणार, डायरेक्ट कुठं उतरणार? देवाच्या मंदिरात. निसर्ग भाग तुम्हाला मध्ये दिसायला भेटणारच नाही ना. आता हे निसर्ग भाग आहे, तुम्ही खाली उतरणार, 2 मिनिटं फोटो काढणार, नदी दिसली हे दिसली, पण त्या निसर्ग भागातल्या लोकांचा परिचय जाणून घ्यायला तुम्हाला वेळ भेटणार नाही ना. तसं मी सायकलवर जाऊन त्यांचा वेळ जाणून घेणार, त्यांची माहिती घेणार का तुम्ही इतने निसर्ग भाग में रहते, तुम्ही ऐसे ऐसे पहाड़ों में रहते, आपको डर लगता नहीं कैसे, तसं सगळ्या माहिती त्यांना जाणून घेऊ शकतो आपण. म्हणजे आता बाईकवर गेलो तरी ना आपण स्पीड निघतो, स्पीड निघून जातो. हा, सायकल म्हणलं हळू जाता, एक माणूस भेटतो, तो समोर भेटतो, ती समोर भेटतो. तो लगेच जानकारी जाणून घेतो, भाई आप इतने दूर से आए, हमारे पहाड़ों इलाके में इतना ये कर रहे हो, आप इतने, फिर मग तू म्हणतो चाय पिणे गेले चलो घर पे, असं तसं. मग आपण काय म्हणतो, यार हा एवढा प्रेमाने बोलवतोय आपल्याला, याला 5-10 मिनिटं वेळ देऊ आपण. जावंच लागते मग. मग आता आयुष्यातली पहिली सायकल आवडती कोणती होती? म्हणजे हीच नाही, पहिली. पहिली म्हणजे आता पहिल्यापासून ते नाही, पण एक विषय असा होता की आपण 2017ला शाळा सोडून झाली 10वी मध्ये. म्हणजे आत्ता पण सर लोक मला विचारता हे की तुम्ही शाळा सोडली, पण शाळा सोडल्यानंतरचा विषय असा झाला की तुम्ही आज महाराष्ट्रात पूर्ण तुम्ही हे करून टाकलं म्हणे, की शाळेत आम्ही तुम्हाला कान धरून बसवायचो, पण आज तू आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये दिसतोय की आज तू लोकांना मोटिवेट करतोय. बरोबर आहे. पहिले मी ऍक्लेस सायकलवर केलेले पूर्ण. ॲटलस ऍक्लेस जे की म्हातारे माणसं घेऊन चालतात ती त्याच्यावर. हा. 2400. 24ची. ओके. तर मग आता तुमचं हे सांगा, रुटीन सांगा ना. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही सुरुवात होती, किती वेळ प्रवास सुरुवात करता, अशी नंतर होती कधी आराम की करता? सकाळी ना तुम्हाला जर 100 किलोमीटर चालायचं असेल ना दिवसभरात, तर सकाळी 4ला निघले तरी तुम्ही आरामशीर संध्याकाळी 4:30-5 पर्यंत 100 किलोमीटर आरामशीर निघून जातं. पण तुम्हाला जरा कुठेतरी थांबले 10 किलोमीटर, 5-10 मिनिटं, तर त्या 5-10 मिनिटांमध्ये तुमचं 2-3 किलोमीटर निघून जातं. तर 5-10 मिनिटं कुठं न थांबता एक सगळं निघायचं. आता जे की मी एक राज्य असं मला म्हणजे प्रेमळ भेटला होता, जो की लहान पोरं माझ्या मागे सायकली घेऊन होती. भैया आपके साथ हम आएंगे, हमारे साथ रेस लगाओ. अरे त्यांना म्हणलं, अरे भैया हम रेस कैसे लगा सकते हैं, मेरे को तो इतना मेरे साइकिल पे बोझ है रे, ये रेस कैसे लगा सकता है आपके साथ. नाही हमारा घर इधर है, हम इधर जाएंगे. असे पळत होते सायकली. रस्ता ना वगैरे काही नाही, लहान लहान पोरं तिथले. कारण की सवय एकाने सायकलच एका टायरवर घेऊन गेला होता घरी. ते लहान लहान पोरं. तर मग आता इतक्या लांब सायकल चालवताना सोपं नाही. तर मग काही फिजिकल प्रॉब्लेम्स वगैरे आले किंवा आजारपण वगैरे असं काही आलंय? आजारपणा तर नाही आला, पण आजारपणा असा झाला की ज्यावेळेस मी थंडीचा भाग म्हणजे 2 महिने उत्तराखंडमध्ये राहिलो, तेव्हाच म्हणजे ते वातावरण मला सहन झालं. ज्यावेळेस मी आपले काय म्हणता याला वाराणसी सोडली ना, काशी विश्वनाथ, तिथून म्हणजे डायरेक्ट मला हे झालं, तब्येत एकदम झिरो. परत मित्राच्या घरी इथं मुंबईला सलाईन लावल्या 2-3, त्यानंतर इथं पुण्यामध्ये मित्राकडे 2-3 सलाईन. मग तिथून निघाल्यानंतर म्हणजे फिटनेस असा जाणवलाच नाही मला. डायरेक्ट झिरो, हातपाय थरथर कापायला लागायचे. तरी पण मी पुणे ते अहिल्यानगर 109 किलोमीटरचा प्रवास कसा वेग कापला एकाच दिवसात. आजारपणामध्ये हो. आजारी असतात. तरी 109 किलोमीटर त्या याच्या जवळ आलो, पाय असा थरथर कापायला लागला डायरेक्ट पुलाखाली, जे की आपल्या अहिल्यानगरकडे रोड जात होतो. तिथं थांबलो, पाय थरथर कापायला लागला. मग एक आपला मित्रच होता अहिल्यानगरमध्ये, त्याला बोललो. मग तो बोलला की आपल्या इथं मुक्काम करा, कारण की मुक्काम केला. मग तो बोलला असं असं आहे, तुमची तब्येत मला एक म्हणजे खूप खराब पण वाटते. मग दोघे तिघे मित्र गेले, मग त्यांनी सलाईंच्या बाटल्या आणले. सलाईच्या बाटल्या आणल्या. अरे भाऊ आपलं अजून तब्येत तर आहे म्हणलं व्यवस्थित, 109 किलोमीटर आलो. नाही पण तुमच्या तब्येतीत मला थोडासा फरक वाटतोय. मग ते गेले सलाईन बिलाईन आणले, सगळे दोघं तिघं मित्राचे बाजूनी बसले माझ्यासोबत 1-1.5 तास सलाईन संपूसपर्यंत. बापरे, खतरनाक. म्हणजे तुम्ही आजारपणात सुद्धा 109 किलोमीटर 109 चालवत आले सायकल. बापरे. तर मग आता एवढ्या लांब प्रवासाला जाता,
बरोबर. तर मग असं काही झालं होतं की एकटं वाटतं? पण विषय असा आहे, ज्यावेळेस मी सोलो ट्रॅव्हलिंग करतो ना, त्यावेळेस विषय असा आहे, की सोबत घ्यायला मला काही वाटत नाही. हा मित्र आहे सोबत काही वाटत नाही चालायला. पण विषय असा आहे, की आपलं दुखणं आपण स्वतः समजून घेऊ शकतो. पण विषय असा आहे, की त्याच्या घरच्यांना पहिले आपल्याला कॉन्टॅक्टवर बोलावं लागतं. का हा मुलगा तुमचा विचारून आलेला आहे का? असं आहे का? हा डायरेक्ट सायकल घेऊन निघालाय. मग त्यांचं फिट भरतो ना, "अरे यार, मुलगा तर गेलाय, पण हा गेला कोणासोबत आहे?" मी पहिले विचारतो त्यांच्या घरच्यांना, का मग याने तुम्हाला विचारलंय का? हा एवढे-एवढे दिवस घराच्या बाहेर जाणार आहे. तर मी मग त्यांना कॉलवर बोलून घेतो, का तुम्ही याला घराच्या बाहेर एवढे दिवस सोडणार आहे का? तर आम्ही तर काय सांगू शकत नाही. मग मी म्हणतो, का तो माझ्यासोबत तर नाही. कारण की आपण आपलं दुखणं जाणून घेऊ शकतो. त्याचं त्याचं म्हणते ना, "हा तर तुझ्यासोबत होता. त्याला झालं काय?" असं होतं ना. त्यामुळे मी सोलो ट्रॅव्हलिंग पहिल्यापासून करतो. तर मग सगळ्यात अवघड कठीण क्षण कोणता होता या सगळ्या सगळ्यात सायकलीवरच्या अवघड कठीण प्रवासामधला? म्हणजे 5 राज्य फिरून मला एकच देशात थोडा राज्यात प्रॉब्लेम आला. जे की मी उत्तराखंड आणि यूपी बॉर्डर क्रॉस करता म्हणजे तिथंच मला यायचं होतं 100 किलोमीटर यूपी बॉर्डरपर्यंत. आलो मी. मला 1 किलोमीटरवर चहाची हॉटेल सापडली. मला पाठ खूप जाम झाली 100 किलोमीटरवर. तिथं आपले सामानची बॅग ठेवली, जे की कॅमेरा, चार्जर-बिर्जर, GoPro होतं सगळं. GoPro तर हेल्मेटला होता, तो वाचला. बाकी मग विषय असा झाला, की आजूबाजूने इकडं 2 आणि समोर 4 जण आणि एक लेडीज बसली होती. त्या घोळक्यात मी बसलो. अचानक म्हणलं पाठ मी म्हणजे मोकळे करावं म्हणून बॅग मी खुर्चीजवळ ठेवली खाली. तर तेवढ्यात मला अचानक एक कॉल आला. त्या कॉलमध्ये मी सायकलकडे पळत गेलो निघून आणि 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर समजलं यार बॅग आपली त्या हॉटेलवरच राहिली. परत 1 किलोमीटर रिटर्न आलो, गेली होती. सगळं गेलं. बापरे! ते हॉटेलवाली पण ठेवली नाही का तिथं बॅग? त्याला म्हणजे कॅमेरा असता तर चेक झाला असतं. तिथं त्याच्यात कॅमेरा पण काहीच नाही. बापरे! रोडलाच हॉटेल होती. ह्या गोष्टीला आपण हे करून सामना करून पुढे गेलोय आणि मी आज जर त्या गोष्टीला त्याच गोष्टीत अडकून पडलो असतो, तर मी आज राज्य फिरलो नसतो. बरोबर. मी त्या गोष्टीला सामना करून पुढे गेलो. म्हणलं जाऊ दे, भेटतील नवीन-नवीन गोष्टी. आज त्याच गोष्टी आज माझ्याकडे आल्या परत. आणि तो सगळे बघ खरेदी केलं. हो. नाही, नाही. खरेदी नाही. गिफ्टमध्ये आलं सगळं. आता कॅमेरा आपला ₹59,000 चा. त्याच्यातलं सगळं गिफ्ट आलं. जे की तो 2-3 महिने त्याच्यात गेले. परत सेल्फी स्टिक ₹1400-1500 ची गिफ्ट आली. एक GoProची. बापरे! जे गेलेल्या गोष्टी परत आल्या. खतरनाक. असं काही होतं का, की सायकलीवर तुम्ही चालले तर मग पाऊस खूप आलाय, ऊन खूप लागतंय, ऊन असे काही झाले? ऊन तर नाही, पण पावसात मी कंटिन्यू सायकल चालवतो. पावसात पण चालवतो? पावसात पण. थांबत. कारण की रेनकोट घातला, आपली सायकल थांबवायची नाही. सायकल थांबवली 2 आपल्याला माहिती नाही हा पाऊस एवढे घंटे चालणार आहे. 4 घंटे चालला, 4 घंट्याचा प्रवास पावसामध्ये निघून आणि एक विषय असा आहे की पुणे ते नगर मी 4 घंट्यात म्हणजे पाऊस चालू भर पावसात मी 8:30-9ला राईट पोहोचलो इथं बापरे! नगरमध्ये. 4 1 ते 9 किलोमीटर. तर मग काय लक्षात येईलचा अनुभव आहे का चांगला? तो सांगू शकता? त्या विषय असं झाला की एम-पी म्हणजे सगळ्यात भंगीर इलाका. जे की इलाखा तर म्हणजे असं म्हणजे दमदाट्या करणारे जास्त असतात. म्हणजे रिकामे तर म्हणजे हुशार तर नाही करू शकतो असा. दमदाट्या करणारे इधर-किधर चला, झेंडा निकाल, वो कर, ते कर. पण मी म्हणजे दम असा ठेवला होता का हा झेंडा मी काढणारच नाही, तिरंगा झेंडा. किती येऊन दे म्हणलं. हा झेंडा काढणारच नाही मी म्हणलं. पण आले, पण सगळे लांबूनच बघत होत्या. आणि एक एरिया असा आहे, का तुम्हाला जर उज्जैन महाकाल मंदिरात जायचं म्हणलं ना, तर विषय असा झालेला आहे तिथं आता सध्याच्या घडीला, की तुम्ही दर्शनाला गेले ना, तुम्हाला डायरेक्ट ढकल्या-ढकल्या होणार. लुटून देणार. त्यांना काही घेणं नाही. कुठं पडला आणि काय झालं, हातपाय मोडला, काय केलं. म्हणजे माझ्यासोबत ती घटना घडलेली. कारण की विषय असा झाला, की मी म्हणजे 5 मिनिटाचं दर्शन घेत होतो. म्हणजे मी मध्ये पण नाही गेलो, मूक दर्शन घेत होतो. तर डायरेक्ट मला ढकलून दिलं त्यांनी. ढकलून दिलं म्हणजे मी कुठं पडलो मलाच माहिती नव्हतं. मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवला. म्हणजे आजूबाजूने पोलिस स्टेशन बघत होता सगळा. समोर येण्याची कोणाची धमकी झाली नाही. का याला असं-असं घडलंय म्हणून हा व्हिडिओ बनवतोय डायरेक्ट. कोणताच पोलीस समोर आला नाही माझ्या. कोणताच पोलीस नाही. बापरे! मी डायरेक्ट होऊन व्हिडिओ बनवला. तिथं म्हणलं माझ्यासोबत अशी-अशी घटना घडलेली. मग 2-3 लोकं आले आजूबाजूचे. म्हणलं, "साहेब," म्हणलं, "असं-असं झालंय. तुमच्यासोबत सुद्धा ही घटना होणार आहे. तुम्ही डायरेक्ट येऊन बाहेर व्हिडिओ बनवू शकता," म्हणलं. "मी जे हे केलं ना, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवू शकता," म्हणलं, "बाहेर येऊन. तुमच्यासोबत धमकीदार असे झाले तर." बापरे! आपल्यासोबत झालं म्हणून आपण व्हिडिओ बनवतो. आपल्यासोबत नसतं झालं तर मी सिंपल व्हिडिओ बनवला असता, की आपलं उज्जैन महाकाल मंदिर दर्शन झालं, संपलं कसला विषय आहे? ते झालं, ढकलाढकली झाली म्हणून आपल्याला व्हिडिओ बनावं लागलं तिथं. बापरे! तर मग
एखादा फनी मोमेंट आहे का? हसण्यासारखा खूप काही आहे, जे की तुम्ही निसर्ग भागात गेले, तुम्हाला असं वातावरण वाटलं, उतार वाटला, तुम्ही एन्जॉय करू शकता. जे की मी हेल्मेट लावून व्हिडिओ काढतो, एन्जॉय करतो, नाचतो सायकलवर. लोकं माझ्या चेहऱ्याकडे बघतात, "यार हा एन्जॉय करतोय, सायकलवर फिरतोय. याला असा काय आनंद आहे बाबा, की हा सायकलवर फिरतोय एवढ्या-एवढ्या लांब." मग एक जण आला फिरून, "भाऊ मी पण रायडर आहे." मी पण असा एन्जॉय करतो म्हणलं, "घे बिंदास एन्जॉय." तो बी असा हात सोडून गाडी चालवायला लागला. वा. तर मग आतापर्यंत पाहिलेलं सांगितलं सगळ्यात सुंदर ठिकाण कोणतं होतं? काय वाटतं? सुंदर ठिकाण म्हणजे आहे उत्तराखंड. सगळ्यात भारी ठिकाण. निसर्ग भाग पूर्ण निसर्ग. सगळ्यात वा. एन्जॉय करण्यासाठी सगळ्यांना. पण आता तुम्ही जे गळ्यात घातलेलं हो, हो. मग ती तुमची ओळख झाली. मग याच्याबद्दल काय सांगाल की हे नक्की काय आहे? हे नक्की म्हणजे याची ओळख अशी आहे, जसं की आपण महाराष्ट्रात आपल्या जय शिवराय, जय भीम बोलतो. तसंच एक आपला नेपाळ देश आहे. तिथे एक बौद्धनाथचं मंदिर आहे, म्हणजे लुंबनी म्हणून गाव आहे. खूप म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे तिथं बौद्धनाथ. त्या ठिकाणी गेलं ना, तर एक मन प्रसन्न होतं. एक म्हणजे बघण्यासारखं खूप काही आहे. आणि हे आणण्यासाठी मी नेपाळमधून 100 किलोमीटर पुढे गेलो होतो. म्हणजे बौद्धनाथ असं गाव आहे, त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं फक्त मी एवढंच बोललो बौद्धनाथ. त्यांनी मला एका शब्दावर हे दिलं. म्हणजे पैसे न घेता हे जर घ्यायचं म्हणलं, तर कमीत कमी ₹400-500 लागते हे घ्यायला. त्या ठिकाणीवरून आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त भेटतात ते गाड्याला लावणारे. ते पण हे घेण्यासाठी तिथं जावं लागतं. म्हणजे हे वय ना तिकडचं आहे. ओरिजिनल ती ओळख त्यांची तिकडची आहे. जशी ती ओळख आपण महाराष्ट्रात इथं आणली आणि नेपाळचे जे पैसे ते मी जे की आता नेमकी बसमध्ये बसल्यानंतर मग माझं ते लक्षात आलं नाही आणायचं. मी म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊ की नेपाळी पैसे कसे आहे. पण ज्यावेळेस बस निघली ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, "अरे पैसे घरीची काय वेळ आले पाहिले असते यार. ती अजून ती दावळ झालेली. दाखवलं नाही कोणाला अजून ते पैसे नेपाळचे. जपानचे सुद्धा एक पैसे आणलेले." तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता कोपरमध्ये म्हणजे मी फर्स्ट आलाय. तर मग त्याबद्दल सांगा थोडंसं. तर त्याबद्दल सांगायचं म्हणलं ना, तर जे की अहिल्यानगर जिल्ह्यामधून फर्स्ट टाईम पहिल्यांदा मी एकटा निघालेलो आहे. एवढं राज्यात जाणं, फिरणं फर्स्ट टाईम मी निघालेलो आहे. बाकी कोणीच गेलेलं नाही अजून पण. बाईकवर जाणारे खूप जण आहे. ऐकून आहेत बरोबर. बाईकवर जाणारे ते सगळे, पण सायकलवर जाणारा फर्स्ट टाईम मी आहे. जे की आपल्या अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव तालुक्यातून. वा. 2 दिवस झाले तेव्हा आपल्याला गोल्डन ते काय म्हणतात ना त्याला? ते गळ्यातलं तुम्ही बघितलं ते भेटलंय. मेडल गोल्ड मेडल. मेडल, गोल्डन मेडल भेटले जे की कोटमगावला. नाही कोटमगाव. जगदंबादेवी ट्रस्टनी हे केलं होतं आपल्याला. पण सगळ्यात पहिलं मी मागे बसलो. म्हणजे सगळ्यात शेवटला मी बसलो. म्हटलं ज्यावेळेस नवीन बघता येईल. पण असं त्यांनी नाव घेतलं होतं की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा कोपरगाव तालुक्यातला आज तो त्याचं नाव म्हणजे मी सांगतोच तुम्हाला नंतर सांगतो. तो बोलला की तो माणूस जे की आपल्या अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव तालुक्याचा MS-17 रायडर म्हणजे आतापर्यंत तो 13 जिल्हे, 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कव्हर केलेले. म्हणजे तसेच तुमच्या सर्वांचे लाडके MS-17 रायडर म्हणजेच MS आपले समाधान कंदे लवकरच टेच काढे. म्हणजे मी मागे बसलो होतो त्यांनी लवकर बोलवलं मला. मग जेव्हा तुम्ही परत कोपरगावमध्ये आलात सगळा प्रवास करून तर हो. मग कोपरगावमध्ये कसं स्वागत झालं? स्वागत म्हणजे झालं जे की मित्र कंपनीनेच केलं अजून. मित्र कंपनी जसे आपले सुजय दादा झाले, अजून प्राजक्त दादा तनपुरे झाले, असे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचली ना आपली, तर त्यांनी हे केलं. अजून गावात तर नाही झालं अजून, पण जे की मोठे-मोठे जसं सुमित दादांना माहिती आहे, विवेक भैय्यांना माहिती आहे, तसं विवेक भैय्याचा सपोर्ट खूप काही आहे मला तिकडून. म्हणजे पहिला फर्स्ट टाईम निघतानाच त्यांचा सपोर्ट म्हणजे पहिल्यापासून ते ओळखतात आपल्याला. सुजय दादा आणि प्रसाद दादा यांचा अनुभव कसा होता ते त्यांना भेटण्याचा दोघांना पण? पण म्हणजे असं मला वाटलं नव्हतं का होईल भेट म्हणून अचानकमध्ये. त्यांनी जो शब्द मला सांगितला आणि जे काही कार्यकर्त्यांना माहिती होतं, कार्यकर्त्यांनी व्हिडिओ दाखवले होते. मग जे की मला ज्यावेळेस डायरेक्ट ते यांचा मेसेज आला ना सुजय दादाचा व्हिडिओ लाईक केलेला. ज्यावेळेस मी ते गोल्डन त्यांचं ते काय असतं ना ते निळं, तो मेसेज आला मला. बुलडॉगचा. अरे म्हणलं डायरेक्ट सुजय दादाचा मला लाईकचा मेसेज. तर तुझा नेपाळचा व्हिडिओ बघितला म्हणजे एवढे 4-5 दिवस झाले. आणि तेवढ्यात अचानक भेट झाली रोडला. वा. मला वाटलं नव्हतं भेट होईल म्हणून. तर मग आता पुढचा प्रवास कोणता असेल? आता अजून तर सध्या तर नाही, पण फेब्रुवारी नंतर मार्चमध्येच आपला जो राहिलेला प्रवास आहे 17,000 किलोमीटरचा, जो की 7 ज्योतिर्लिंग बाकी आहे. तो प्रवास पूर्ण करणार आणि मग पुढचा काय प्लॅन अजून नाही ठरवणार. जेव्हा हे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करणार मग ठरवणार. आता प्रत्येकाने सायकलिंग सुरू का करावी काय सांगता याच्यावरती? अ, कॉमन व्यक्तींनी असं की प्रत्येकाला जाणं शक्य नाही एवढं.
पण जाणं तर शक्य नाही. पण आहे आपल्या जे की आता माझं म्हणजे मी म्हणजे मागच्या वर्षी मी पंढरपूर केलं होतं. आपले जे की कोपरगावचेच आपले जसे की संधान साहेब झाले, त्यांची सायकलिस्टची जी जी टीम आहे ती निघली होती. त्यावेळेस मला आत्ता याच्यात फोन आला होता, ते आषाढी एकादश झाली ना मागे. तर म्हणे, "तुम्ही नाही तर आम्हाला एक आनंद पण नाही" म्हणे. जसं की सायकल चालवण्यात आम्ही जसं 3 दिवसात पोहोचतो, तर तुमच्या संग आनंद घेऊन आम्ही 1 दिवस वाढवा घेतो. 4 दिवसात पोहोचतो म्हणे आम्ही. कारण की तुमच्या संग फिरणं म्हणजे एक हेच आहे म्हणे, एक आनंद पण आहे आम्हाला. कारण की तुम्ही म्हणजे मोठे-मोठे लोकं मला म्हणतात, जे की तुम्ही एवढ्या लांब-लांब फिरता, पण एक आनंद आमच्यासोबत झाला असता तर खूप छान वाटलं असतं. पण त्यांना म्हणलं आता ह्या वर्षी तर नाही, पण ह्या वर्षी ज्यावेळेस मी नेपाळला निघालो होतो ना, नवरात्र याच्यातच मी नेपाळमध्ये होतो याला आषाढी एकादशी दिवशी. पण भेटणं नाही, काहीच नाही झालं. कॉलवरच बोलणं-बिलणं सगळं. पण जे की एवढं लांब तर नाही, पण 2-2, 3-3 किलोमीटर रोज फिरावं बा सायकलवर. एक माझं सांगणं उद्देश, की आता भरपूर जण आहेत. आता आपल्या कोपरगावमध्ये 2-3 लेडीज आहे, जे की ते पण सायकलिंग करतात, पण एवढं लांब-लांब नाही. त्यांना म्हणलं 2-4 किलोमीटर जाऊ शकता. आता माझी एक मैत्रीण आहे, जे की नेवासेची आहे. ती पण सायकलिंग करते, पण तिचा फर्स्ट टाईम नंबर नेवासेमध्ये आलेला आहे. म्हणजे ती एवढं हे नाहीये, पण ती काही बोलते सायकलिस्टच्या मध्ये काहीतरी तिचं हे आलं होतं. ती म्हणजे रनिंगमध्ये तिचं पहिला नंबर तिने घेतला होता. वाह! म्हणजे ते म्हणताय का आम्हाला पण सपोर्ट करा, का आम्हाला भेट द्या बा तुमची. म्हणलं कारण की आपण प्रत्येकाने वेळ द्यायला आपल्याला वेळ भेट नाही होत, बरोबर आहे. प्रत्येकाला भेटणं नाही शक्य होणार. तरी पण आपण वेळात वेळ काढून देतो वेळ सगळ्यांना. तुम्ही एवढ्या लांब सायकल चालवली. पण असं काही वाटलं का, की आता सायकल थांबवावी? आता वाटलंच तर होतं, पण मी हिंमत न सोडता तरी पण मी पुढे गेलो. म्हणजे पडलो, धडलो, उठलो, सरळ पुढे चालायला लागलो. चालत राहिले. पाणी न पिता, पाणी-बिणी काहीच ठेवत नव्हतो सोबत. का हो? फक्त मला एका मित्राने बॉटली आणून दिली गाडीवर जाऊन. त्याने बघितली, "अरे, याच्याकडं बॉटल तर आहे, पण पाणी दिसेना." तो घाई-घाईमध्ये गेला, म्हणजे तिथलाच होता कुठलातरी. तो घाई-घाईमध्ये गेला आणि त्याने बॉटल आणून दिली पाण्याची. मग पाणी पिलं आणि मग पुढे गेलो. मी बाटली सोबत ठेवतच नाही, जड वस्तू काही ठेवत नाही. हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला जरा आपण कसं लांबचा प्रवास करतो, आपल्याला पाणी नसलं तरी सहन करून घेतो. पण एखाद्याला कसं नवीन आहे बुवा, त्याला आपण पाजू शकतो पाणी. "अरे, हा बसलाय खाली यार." आपल्याकडे पाणी आपण याला पाजू. जे त्याला दम-बिम लागलाय. पाणी म्हणजे गरज अ, पडत नाही. गरज म्हणजे पडती, पण मी म्हणजे असं बिसलरीचं पाणी कधी पिलं नाही. झऱ्याचं पाणी असतं ते याला, जे काही पहाडी इलाक्यामध्ये झऱ्याचं पाणी, जसं की एका ठिकाणी आपल्या जसं महाराष्ट्रात एंट्री केली वावर-बिवर राहतं. एखादा शेतकरी "ओ शेतकरी काका" असं हात केला का त्यांना हात करायचा. जे की मग ते बोलतात, "अरे भाऊ काय पाणी पाहिजे का?" "अरे ये ना म्हणे घे पाणी." पाणी प्यायचं मग नारळाचं ते. आपण कधी बिसलरीचं पाणी पिलं नाही. खतरनाक, खतरनाक. तर मग आता आपल्याकडे आहे ना एक रॅपिड फायर आहे. म्हणजे तुम्हाला जे वाटेल ना पहिलं उत्तर ते देऊन वगळायचं. तुमच्यासाठी सायकलिंग म्हणजे काय? माझ्यासाठी सायकलिंग म्हणजे एक पहिल्यापासून म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एवढं म्हणजे सायकलिंगवर फिरेन बुवा. माझं नाव असं होईल बुवा. म्हणजे नावासाठी तर नाही, पण एक लोकांच्या इच्छुकमध्ये म्हणजे फिटनेससाठी आपण काहीतरी करू बुवा. जर सगळेजण फिरताच बुवा 1-2, 3-3 किलोमीटर. कोणी जिमला जातं, कोणी पळत जातं. का त्यांच्यासाठी पण आपण म्हणजे पळत जाणाऱ्यांसाठी त्यांना काय आता सुरुवात झालेली राहते. कोणी-कोणी पळणार. आता माझा एक मित्र आहे. तो काश्मीर टू कन्याकुमारी हे करून आला. रेकॉर्डमध्ये त्याचं काय म्हणतात ते आता Googleला सर्च केल्यानंतर त्याची सगळी माहिती आहे ती कुंडली. का हा किती किलोमीटर गेला, किती प्रवास केला हे ते सगळं. तर तिने मला कॉल केला की नेपाळला कशी परिस्थिती. तो आता 2 महिन्यांनी निघणार आहे डिसेंबरमध्ये आता. पळतच निघणार आहे. पळत? कोपरगाव ते नेपाळ. आपले बापरे! याला संगमनेर ते ठीक आहे. संगमनेर का होईना पण नेपाळला पळत? पळ अरे! कारण की त्याचं पहिल्यापासून हे झालेलं आहे ना. पहिल्यापासून हे पळत त्याला त्यांना इन्व्हाईट करू. त्याचं काहीतरी आहे बा मित्रच आहे आपला. तो म्हणजे आज त्याचं म्हणजे सध्या Instagramचा तो लक्ष देत नाही. कारण की त्याचं पूर्ण भारत रेकॉर्ड काहीतरी असतं बा. तो रेकॉर्ड करून 2-3 महिन्यात निघत असतो. त्याच्या पाठीमागं आर्मीची एक गाडी असती. एक ॲम्ब्युलन्स असती. बापरे! मेडिसिन सगळं त्याच्यात आणि त्याची एक सेपरेट गाडी असते आणि तो पुढं त्याच्या पळायला आणि आर्मी त्याच्यासोबत पळत राहतात बंदुकी घेऊन. खतरनाक. तसंच आपल्याला एक सपोर्ट पाहिजे. त्याला मी बोललोय का आपल्याला म्हणजे कसं की आता धमक्या देणारे खूप येतात मला. पण धमक्या देणारा अजून काही समोर आला नाही कधी. कॉल तर फक्त. कॉलवरच सगळं. तर तसंच म्हणजे एक सिक्युरिटी म्हणा, काही आर्मीचा सपोर्ट जर असला ना संघ, तसंच आमचे एक मित्र पण आहे आशिष कमांडो म्हणून.
त्यांचं याला हरियाणाला येते आशिष कमांडो. थोडा एक सपोर्ट पाहिजे, हा. बॅकअप पाहिजे आपल्याकडे. तर मग आता मला पाहिलं सगळ्यात सुंदर दृश्य जे बघून तिला असं वाटलं की निघूच नाही. केदारनाथ गेलते का त्यांचं? हो सायकलीवर वरती घेऊन गेलो होतो. 8 दिवस वरती राहिलो होतो. आपल्या महाराष्ट्रातले 500-600 जण येऊन भेटून गेले मला. बापरे. मंदिराच्या पाठीमागे टेंट लावला होता. म्हणजे मला वाटतच नव्हतं खाली उतरू का नको ना. म्हणलं खाली उतरलो तर परत वरती येणं रिटर्न होणार नाही शक्य. केदारनाथला 8 दिवस वरती होता. हो 24 घंट्यात वरती पोहोचलो होतो. सायकल घेऊन ते पण. हो मला लोक विचारत होते, अरे तू जाऊ शकत नाही वरती. अरे अर्ध्या रस्त्याला काय जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत, आज नाही जाऊ शकत. त्यांना मी काय बोललो की शब्द दिला होता, मला 24 घंट्यात वरती येऊन भेटा केदारनाथ मंदिर. अरे भाई तुला मानलं म्हणे आज मी. तू 24 घंट्यात वरती सायकल घेऊन. गर्दी एवढी, खूप गर्दी आजकाल. खूप म्हणजे मला फोटो काढण्यासाठी गर्दी माझ्यासोबत. मी जो मला पडला ना मी त्याला फोटो काढूनच दिला नाही. तो बोलला होता ना तू जाऊ शकत नाही वरती, चल नाही निघणार तुझ्यासोबत फोटो. तर मग आता या प्रवासामध्ये सगळ्यात आवडता टाइमपास काय होता? आवडता टाइमपास हेच निसर्ग बघणारा. पाणी दिसलं बा, चिमण्या वरडणारे दिसले, परत कबूतर. त्या ठिकाणी जायचो पाणी भरण्यासाठी, ते जवळ यायचे पाणी पिण्यासाठी. एक सगळ्यात आवडलेला पदार्थ कोणता सगळ्यात तुमच्या प्रवासमधला? आता महाराष्ट्र सोडू आपण, महाराष्ट्रामध्ये नको, बाहेरचा कोणता काय पदार्थ आवडलेला? आवडणारा पदार्थ आता म्हणजे होता, पण जो की खाण्यापिण्याचा तो होता. पण तिथं कसं आता मी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गेलो, तिथं गेल्यानंतर मी सहज म्हणजे ते कच्ची केळी बघितले आणि मी फणी घेऊन पळून गेलो. तेवढ्यात त्या माणसाचा आवाज आला, अरे भैया ले जाऊ म्हणे. म्हणलं कच्ची घेऊन काय करू म्हणे. मग ती कच्ची फणी ठेवली त्याच्या घरी, गेला फ्रीज मधून 1 डझनची फणी घेऊन आला त्याच्या. आप लेके जाओ बिंदास खाओ आपला. कारण की माझा फिटनेस तोच होता ना. आणि मला दिवसभरात म्हणलं बी ना, सकाळी मला तेच लागतं दूध केळी काजू बदाम, दुपारी तेच लागतं दूध केळी काजू बदाम, संध्याकाळी 4-4:30ला तेच दूध केळी काजू बदाम, 8 वाजता तेच आणि रात्री झोपताना तेच. एनर्जी होती ना त्याच्यात. तर मग महाराष्ट्रातला एक आवडता रायडर कोण आहे? मग तो आपण बाईक मधला पण धरू किंवा सायकलिंग मधला पण धरू. आता सायकल मधला म्हणलं तर स्वतः मीच वैयक्तिक. मग तुम्ही आराम कशा करता की तुमच्या आरामाची व्याख्या काय? आरामाची व्याख्या जसं की आता 8-9 वाजता जरा भेटल्या तर 6 घंटे आणि 4 घंटे झोप होती फक्त. 4 ते 5 घंटे. परत पाठी 4ला उठून निघायचं. बापरे. नेपाळमध्ये सगळ्यात जास्त गोष्ट कोणती आवडली? पशुपतीनाथ मंदिर आणि एक लुंबनीचं बौद्धनाथ मंदिर. ह्या 2 मंदिरामध्ये मला एक खूप आनंद. म्हणजे मी तिथं 3-3, 4-4 दिवस राहिलो त्या मंदिरात. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे मी, माझा एक मित्र आहे नेपाळचा, नेपाळीचे, त्याच्या घरी मी 8 दिवस राहिलो. 8 दिवसात म्हणजे टोटल नेपाळी शिकून गेलो होतो तिथं. म्हणजे नेपाळी म्हणजे त्यांचं अख्खं घरदार माझ्यासोबत नेपाळीमध्ये बोलत होता. मी समजून घ्यायचो भाषा, मी बी बोलायचो. 1-2 गोष्टी काय समजायचं ते बी बोलायचो. जेवायला काय लागायचं ते सांगायचो. आणि ज्यावेळेस 16व्या दिवशी निघलो ना, त्यावेळेस हिंदीमध्ये बोलायला लागले. का म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस. कोपरगावची अशी कोणती गोष्ट आहे की जी बाहेर गेलं मिस करता? खाण्यापिण्याचं म्हणलं तर आपल्या कोपरगावमध्ये पानपुरी आहे, रागडा आहे, पेढे. तिथे जसं की पांडे शूट आहे पेढेमध्ये कोपरगावात सगळ्यात फेमस. सगळ्यात फेमस. आणि आपला राजस्थान आहे, प्रेम शूट आहे, भरपूर आहे. हे तिकडे मिळत नसेल तेवढ्या प्रमाणात. हा. आणि एक दुसरी गोष्ट की महाराष्ट्राचं जेवण म्हणजे सगळ्यात बेस्ट. म्हणजे आपलं महाराष्ट्र सगळ्या शेती भाग आहे. खरं. त्यामुळे सगळ्या शेतीत तुम्ही आता कुठं बी गेलं ना, शेतीतून काही तोडून आलं, काही खाल्लं तर झालं आपलं. आपल्या ऑर्गॅनिक चालतं बरं. आणि आपल्याकडे म्हणजे असं आहे की एक भाजी जरा बनवायची म्हणले सगळे पदार्थ त्याच्यात मिक्स करून खाता लोक. बरोबर. जसं की आपलं वट सावित्री पौर्णिमा असती त्यावेळेस लोक कसं वट सावित्री पौर्णिमेला सगळं मिक्स करून त्याच्यात जसं वट भरता तसं त्याची भाजी तयार होते. तसं आपण महाराष्ट्रात खातो, तसं तिकडं नाही. तर मग तुम्ही आता खूप लांब प्रवास केले, तुम्ही म्हणता की निसर्ग बघत चालता, तर मग गाणे वगैरे ऐकता का नाही? आता गाणे ऐकायचं म्हणलं तर नाही, गाणे जर ऐकायचं म्हणलं तर मग शूट होणार नाही ना. आता निसर्ग भाग म्हणलं तरी हेल्मेटला गोप्रो लावायचा आणि व्हिडिओ शूट आपला आनंद घेत राहायचा. आपण स्वतः गाणं म्हणायचं. कोणतं ते आपलं पावसाचं कोणतं ते बारिश का मोसम, आपलं गाणं म्हणत राहायचं तोंडाने.
ते विचारलं होतं की आवडतं गाणं कोणतं आहे? हां. आता पाऊस नाही आला तरी आपलं थंडगार वातावरण हे असं बोलत राहायचं. आपल्या पद्धतीने गाणे म्हणायचे, सोडून द्यायचे. तर घरी कोण कोण असतं मग? घरी मी, आजी आणि लहाना भाऊ. वडील आता 4 वर्ष झाले. कोरोना काळात एक्सपायर झाले. बापरे! आणि मग मी 9वी ला असताना. बापरे! आई-वडील दोघं पण नाहीत. हो. मग तुमचा खर्च आजीने मदत केली तुम्हाला? नाही, घरून तर मी खर्च काही घेतलेला नाही ना, सगळा बाहेरून. कारण की घरून बाय चान्स कधी झालं तर जे की 1000-500 हं, हं. ते होऊन जातं, आपण करून घेतो घरून. पण बाकी बाहेरचंच सगळं काही. खर्च पाणी मदत तर होतच राहते खूप काही. आता बाहेर समजा तुम्ही गेले फिरायला तर लोकं भेटतात तुम्हाला की आम्ही तुम्हाला ओळखतो? आता कसं भेटतं. पण जसं की आपण जर आता ट्रेंड आपलं कसं आहे मराठी ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ बनवून. आता समजा बाहेर कसं आहे हिंदी लोकं जास्त आहे. त्यांना काय मराठी जास्त येत नाही. तर आपला विषय असा आहे, हां ठीक आहे चालेल. तो जरा म्हणले हिंदीमध्ये मला व्हिडिओ बनवून पाहिजे. हां ठीक है बनवून देतो भाई. आपके लिए हिंदी भी बोल सकता हूँ. आप कुछ 2 शब्द बोलेंगे तो मैं आपके लिए हिंदी भी वीडियो शूट कर सकता हूँ. मी बनवून देतो तसं काही अडचण नाही. हिंदीमध्ये बनवून देतो. आता लोक भरपूर शूट केलेली आहे. हां, पाहिले मी काही काही हिंदीमध्ये कारण की पाहिलं. कसं समोरचा व्यक्ती जो बोलला ना हिंदीमध्ये, तो बोलला ना मेरे को मराठी ज़्यादा समझते नहीं, मेरे को हिंदी में हाँ ठीक है आपके लिए हिंदी भी बना दे सकता हूँ. आप 2 शब्द बोलेंगे. मी त्यांना म्हणलो आप 2 शब्द बोलो कुछ. तो म्हणतो मग हमारे एरिया में आपको आके कैसे लगा, क्या लगा? मग आपण आपला परिचय देत राहायचं त्याला. वाह! वाह! थँक यू सो मच. तुम्ही इथं आलात. आम्हाला इतका वेळ दिलात आणि एक मोटिव्हेशन राहील नाही का, की कोपरगावचा पोरगा नेपाळला जाऊन आला सायकलीवरती पण एक मोटिव्हेशन राहील. सो थँक यू सो मच आणि आमच्या काही छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता. गिफ्ट आहे आमच्याकडे. त्या कपाला बघून मला असं वाटलं नव्हतं यार. जे की मी आत्तापर्यंत कप खूप बघितले. आपले स्टुडिओ तर खूप बघितले. पण कपावर माझा फोटो मी फर्स्ट टाईम बघितला आज. आमची आठवण आली पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही घरात ठेवलं पाहिजे, की मी इथं गेलतो आणि यांनी मला एक गिफ्ट दिलं. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोण साडम असेल किंवा तुम्ही कोणत्या विषयामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही मला नंबर व्हॉट्सअप किंवा करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत नक्की पोहोचवा आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एक नवीन एपिसोड एक नवीन गिफ्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय.